तर भैया तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू काय, फक्त वाईट नको वाटून घेऊ. एखादा बाप आपल्या आयुष्यात जेवढं नाव कमावते ना, तेवढंच त्याचा पोट्टा नालायक निघते. क्या बात कर रहे हैं? आता आपलंच उदाहरण घ्या. आपण त्या मायबीन मंगळावर जाऊन पोहोचलो आणि आपलं पोट्ट बघा काय करून राहिलं. त्या मायबीन याच्यावर बॉम्ब टाकन, त्याच्यावर बॉम्ब टाकन, जिंदगीभर हेच चालू आहे याचं. बात तो सही है. आता 2-3 दिवसा अगोदर हे हेंबाड सूत्र आसिफ मुनीर काय म्हणते माहिती आहे काय? हा म्हणते आम्ही परमाणू शक्ती आहो म्हणते. जर उद्या चालून आम्ही जर डुबलो तर आम्ही सगळेला घेऊन डुबू म्हणते. आणि आता जर आम्हाला भारतानं काही त्रास दिला तर त्याचे परिणाम गंभीर होतील म्हणते. याचे स्वतःचे खायचे वांदे आहेत. टमाटर घ्यायची अवकात नाही यायची, स्वतःची डांग खाजवायला याच्याजवळ नक नाही आहे, आणि हे म्हणतात आम्ही तुम्हाला बोकडू. अबे हेंबाड सुत्र्या, एका धुरंधरनं पुऱ्या पाकिस्तानची लंका जाळून टाकली आणि तू काय झाटं शिकवशील आम्हाला? ऑपरेशन सिंदूरमध्ये कसे याच्या डांगेवर सोटे बसले विसरले वाटते. म्हणून ह्या अशा अवला दिल्या आमच्या विदर्भात काय म्हणतात माहिती काय? मोठ्या मोठ्या बाता आणि ढुंगण खायला आता. पण काही असो, सालं पोट्ट जेव्हाही बोलते तेव्हा खरं बोलते. याचं म्हणणं आहे भारत एक फरारी गाडीसारखा आहे म्हणते, अति वेगानं पुढे जाणारा, आणि आम्ही एक डंपर ट्रक आहो म्हणते. ये बड़ी अच्छी बात कही. म्हणजे हा स्वतःहून ॲक्सेप्ट करते की भारत कुठच्या कुठं निघून गेला आणि आम्ही अजून तो सडला ढपर करणारा डंपरच आहो. च्या मायबीन हा एवढा खरा बोलते, मला कधी कधी खरंच डाऊट येते साला हा असा कोणता सस्ता नशा करते. शाबाश बेटा. तुम्हाला काय वाटते, आपली ही अवलाद कधीतरी आयुष्यात तरक्की करन? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.